आज आपण इतिहासमधील चौथा पाठ वैदिक संस्कृती या पाठाची आपण माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 500 या कालखंडामध्ये वेदांची निर्मिती झालेली आहे आणि त्या संस्कृतीलाच आपण वैदिक संस्कृती असे म्हणतो। आणि म्हणून वैदिक संस्कृतीमध्ये जी संस्कृती निर्माण झाली त्या कालखंडामध्ये, या वैदिक संस्कृतीच्या कालखंडामध्ये वेदांची निर्मिती कशी झाली, म्हणजे वैदिक वाङ्मय किंवा त्याला साहित्य म्हणतात, तिची निर्मिती कशी झाली, या वैदिक संस्कृतीमध्ये त्या काळातील लोकांची कुटुंब व्यवस्था कशा प्रकारची होती, दैनंदिन जीवन कशा प्रकारचं होतं, त्या काळातील लोक शेती, पशुपालन, शिवाय आर्थिक व्यवस्था त्या काळातली कशा प्रकारची होती, सामाजिक स्थिती कशा प्रकारची होती, याशिवाय त्या काळामध्ये धर्मसंकल्पना कशा प्रकारची होती आणि शासन व्यवस्था कशा प्रकारची होती, हे या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे। त्यामध्ये या काळामध्ये वेदांची निर्मिती झाली किंवा वेद साहित्यांची निर्मिती झाली, त्यापैकी वैदिक संस्कृतीमध्ये जो आपण पहिला घटक घेणार आहोत आणि तो म्हणजे वैदिक वाङ्मय। वैदिक वाङ्मय आता या वैदिक वाङ्मयामध्ये खरं तर वेदांची निर्मिती झालेली आहे आणि ते वेद कोणते आहेत तर 1 ऋग्वेद, 2 यजुर्वेद, 3 सामवेद आणि 4 अथर्ववेद अशा प्रकारची वेदांची निर्मिती वैदिक काळामध्ये इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 500 या कालखंडामध्ये वेदांची निर्मिती झालेली आहे। आणि म्हणून वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय। वैदिक संस्कृती होय। आता ही संस्कृती जी आहे, ही संस्कृती वैदिक संस्कृती अत्यंत प्राचीन, कारण या कालखंडाच्या अगोदर अशा प्रकारची साहित्याची निर्मिती झालेली नव्हती आणि म्हणून हे जे कालखंड आहे, हा प्राचीन कालखंडामधलं साहित्य निर्मिती, वेदांची निर्मिती, हे साहित्य अत्यंत उपयुक्त साहित्य म्हणून या काळामध्ये तयार झालेलं साहित्य म्हणून वैदिक वाङ्मय ओळखलं जातं। तिसरा मुद्दा, हे जे साहित्य आहे, हे साहित्य कुणी निर्माण केलं किंवा हे वाङ्मय कुणी निर्माण केलं तर प्राचीन कालखंडामध्ये अरण्यात जाऊन ध्यानधारणा, तपश्चर्या करणारे जे लोक होते आणि त्यातून त्यांना जे ज्ञान मिळत होतं, त्या ज्ञानावरच अशा प्रकारची वेदांची निर्मिती कुणी केली तर त्या काळातील ऋषीमुनींनी केलेले आहे। आता हे वैदिक वाङ्मय तयार करत असताना जसं ऋषींचा हातभार होता, जसं ऋषींनी त्याची निर्मिती केलेली होती, तशाच प्रकारे या काळामध्ये स्त्रियांनी सुद्धा काही सुक्ते लिहिलेली होती, म्हणजे स्त्रियांनी सुद्धा काही काव्यांची निर्मिती केलेली होती। म्हणजे वैदिक वाङ्मय म्हणजे काय, वेद वाङ्मयावर आधारित जी संस्कृती त्यालाच वैदिक संस्कृती असे म्हणतात। ही संस्कृती प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते, कारण त्या काळामध्ये वेदांची निर्मिती किंवा वाङ्मय किंवा साहित्य निर्माण केले गेले नव्हतं, म्हणून त्याला प्राचीन काळातील हे साहित्य असं ओळखलं जातं। या वेदांची निर्मिती ऋषींनी केलेली आहे आणि या वेद निर्मितीमध्ये सुद्धा स्त्रियांचा सहभाग होता। स्त्रियांनी सुद्धा सुक्ते म्हणजे काही काव्य लिहिलेले होते। वैदिक वाङ्मय याची जी भाषा होती तर पूर्वीच्या कालखंडामध्ये संस्कृत भाषा ही प्रचलित भाषा होती। संस्कृत भाषेतूनच या साहित्याची निर्मिती झालेली आहे। म्हणून वैदिक
वाङ्मयाची भाषा ही संस्कृत होती आणि हे जे वैदिक वाङ्मय आहे ते समृद्ध वाङ्मय म्हणून गणलं गेलेलं होतं. कारण या वैदिक वाङ्मयावरच त्या काळातील लोकांचं दैनंदिन जीवन हे आधारित होतं आणि म्हणून हे वाङ्मय त्या काळामध्ये समृद्ध वाङ्मय म्हणून ओळखलं जात होतं. आता संहिता म्हणजे काय तर त्या काळामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चारही वेद एकत्रित या ग्रंथामध्ये केली जात होती. म्हणजे हे 4 वेद जर एकत्र केले आणि त्याचा जर ग्रंथ तयार झाला तर त्याला संहिता असे म्हणतात. म्हणजे 4 वेदाच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. आता यामध्ये ऋग्वेद हा मूळ ग्रंथ आहे. ऋग्वेद हा कसा ग्रंथ आहे? मूळ ग्रंथ आहे. पहिला ग्रंथ जो वेद काळातील तयार झाला हा ऋग्वेद मूळ ग्रंथ आहे आणि हा काव्य स्वरूपात आहे. म्हणजे जशा प्रकारच्या आपण कविता पाहतो ते काव्यरूप स्वरूपामध्ये ऋग्वेद आहे. काव्यरूप स्वरूपामध्ये ऋग्वेद तयार केलेला आहे. आणि संहिता म्हणजे या 4 ग्रंथ एकत्र करून जो ग्रंथ तयार झालं, जे वाङ्मय तयार झालं त्याला संहिता असे म्हणतात. आता विद्य म्हणजे जाणणे. आता या विद्य जाणणे किंवा ज्ञान घेणे यावरूनच हा शब्द तयार झाला म्हणजे वेद. वेद म्हणजे ज्ञान आणि यावरूनच वैदिक हा शब्द निर्माण झालेला आहे. आता हे वैदिक साहित्य हे मौखिक साहित्य म्हणून त्या काळामध्ये तयार झालेलं साहित्य म्हणून ओळखलं जातं. म्हणजे काय? मौखिक पठणाच्या द्वारे वेदांची निर्मिती झाली आणि हे वेद एकाकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने गेलेलं होतं. हे वेद पूर्वीच्या काळामध्ये मुखानं म्हटलं जात होतं आणि त्यामुळं त्याचा प्रसार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होता आणि म्हणून याचं पठण मौखिक पद्धतीने केलं जात होतं आणि म्हणून या वेदांचं जतन करण्याचं काम मौखिक पद्धतीनं झालेलं आहे. या वेदांनाच श्रुती असंही म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्हाला प्रश्न तयार करता येतील. संहिता म्हणजे काय? 4 वेदांच्या ग्रंथांना एकत्रित केलेल्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद्य म्हणजे जाणणे. यावरूनच वेद म्हणजे काय तर वेद म्हणजे ज्ञान आणि हे वेदांचं पठण हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होतं. वेदांनाच श्रुती असे म्हणतात. ऋग्वेद संहिता. आता ऋग्वेद संहितामध्ये ऋग्वेद हा कसा तयार झाला तर अनेक ऋचांनी बनलेला आहे. हा ऋग्वेद कसा बनलेला आहे? अनेक ऋचांनी बनलेला आहे. आता ऋचा म्हणजे नक्की काय आहे तर ऋचा म्हणजे रचलेली पद्य. पद्य म्हणजे काव्य किंवा कविता आपण पाहतो त्याला पद्य असं म्हणतो. ऋचा म्हणजे रचलेली पद्य. आता या काळामध्ये अनेक ऋचांनी गुंफलेली अनेक ऋचा एकत्र करून गुंफलेली देवतांची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. सूक्त असे म्हणतात. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, सूक्त म्हणजे काय तर अनेक ऋचांनी गुंफलेली देवतांची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला
सुक्त असे म्हणतात. सुक्त म्हणजे देवदेवतांची काव्य स्वरूपामध्ये केलेली स्तुती.